कोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा शान्ताकारं भुजनकेनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविद्यार्णगम्यहं वन्दे विष्णुभवभयहरणं सर्वलोकैकनाथं मुखं करोतु वाचालपङ्गुलं कृपागृतं वन्दे ब्रह्मानन्दमाधवाः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तितं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमलाचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तौ नमामि। पुण्यश्लोको नलो राजा पुण्यश्लोको युधिष्ठिरः पुण्यश्लोको विजयश्च पुण्यश्लोको जनार्दनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी। पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। श्री गणेशाय नमः। स्वस्तानी ठेवणी पर्वत विजय झाला कपिनाथ श्रीरामानंदे डुलत हरके नाचत कपि सैन्य। ग्रंथकर्ते संत एकनाथ महाराज सांगतात, मायबापांनो, संत सज्जनांनो, पवित्र अशी भगवंताची कथा आपण श्रवण करणारे भाग्यवान आहात। कालच्या अध्यायामध्ये अशा प्रकारची कथा झालेली आहे की हनुमानजींनी लक्ष्मणाला उठवण्यासाठी आणलेला द्रोणांद्री पर्वत स्वस्थानावरती ठेवला। राक्षसांचं आलेलं विघ्न दूर करून हनुमानजी विजयी झाले। रामचंद्र प्रभू हनुमंताच्या पराक्रमानं आनंदानं डुलतायत, सर्व वानरगण नाचतायत असं सांगतात। शरणांगत बिभीषण राजा सुग्रीव आपण सौमित्रा ते जीवदान हनुमंते जान दिदले। शरणागत असणारा बिभीषण असेल, राजा सुग्रीव असेल, सर्वच त्या ठिकाणी हनुमंताची स्तुती करू लागले। हनुमंतानं या ठिकाणी लक्ष्मणाला जीवदान दिलेलं आहे। काळे तोंड लंका नाता ब्रह्मशक्ती झाली व्रथा पळून गेला न झुंजता तोंड मागुता न दाखवी। राजा रावणाचं तोंड काळं झालं, त्यानं सोडलेली ब्रह्मशक्ती त्या ठिकाणी व्रथा गेली, व्यर्थ गेली। झुंज करण्याचं सामर्थ्य नसणारा राजा रावण पळून गेला आणि पुन्हा तोंड दाखवायला येत नाही। जरी येता झुंजाशी क्षणे मारितो रावणाशी वानर उडती आवेशी लंकेशाशी मारावया। आणि जर तो परत आला असता तर क्षणार्धात रामचंद्र प्रभूंनी मारला असता। प्रत्येक वानर आवेशात शिवडी मारू लागलं, म्हणू लागलं, आला रावण की मी मारतो। प्रत्येक जण म्हणतोय रावणाला मीच मारणार। आज्ञा पुसती रामाशी वेगे निरुपदे आम्हाशी अध्यापियाची भीड कायशी लंकेशाशी मारावया। राक्षसांना मारण्यासाठी, रावणाला मारण्यासाठी प्रत्येक जण त्या ठिकाणी म्हणू लागलेला आहे, रामचंद्र प्रभूंची लवकरात लवकर आज्ञा घ्या, आम्हाला निरोप द्या। या रावणाची काय भीड आहे, यानं लक्ष्मणावर बाण सोडले होते, आता आम्ही त्याला सोडणार नाही असं सांगतायत। पांडू चित्रकूटाचे कडे उचटू दुर्गीचे धोंडे नगर विध्वंसो रोकडे श्रीरामा पुढे बोलत। पाडू त्रिकुटाचे कडे, राजा रावणाच्या लंकेच्या त्रिकुटाचं कड पाडू, दुर्ग त्या ठिकाणी उपडून टाकू, रावणाचं नगर विध्वंस करू, अशा प्रकारे रामचंद्र प्रभू पुढं वानर बोलू लागले। तुवा का धरले मौन कान दिसे आज्ञापन वानर करते उड्डाण लंका कंदन करावया। भगवंताला म्हणू लागले, अहो रामा। सुग्रीव म्हणू लागला, महाराज अहो रामा, तुम्ही आज्ञा का देत नाहीत? वानर उड्या मारायलेत, आत्ता जाऊन मारतो, आत्ता जाऊन मारतो असं म्हणतायत। वानरांना आज्ञा द्या, हा रावण लवकरात लवकर मारून टाकूया।
ऐकोनी वानराचे वचन बोलता झाला रघुनंदन रावण पळाला पाठ देऊन पळत्या आपण नाही मारू पळत्या आपण नाही मारू. रावण त्या ठिकाणी पाठ देऊन पळालेला आहे आणि पळणाऱ्याला मारू नये अशा प्रकारचा आपला क्षात्र धर्म आहे म्हणून रावण राहिला, नाहीतर रावणावर आजपर्यंत गवत उगवलं असतं. अशा प्रकारे रामचंद्र प्रभू बोलतायत. क्षात्र धर्म ऐसा आहे जो सन्मुखरणी उभा राहे उशिन्या धाई युद्ध नभाहे शास्त्री पाहे बोलिले. शास्त्र काय सांगतं महाराज? जो रणभूमीच्या ठिकाणी सन्मुख आहे, समोरासमोर आहे, त्याला उसन्या घायानं मारावं. त्यानं जर ठेका दिला तर त्याची परतफेड व्याजासहित झाली पाहिजे. हा क्षात्रधर्म आहे आणि आपण तेच केलं पाहिजे. पळणाराला मारणं योग्य नाही अशा प्रकारे प्रभू रामचंद्र बोलतायत. सन्मुख रावण न येता केवी मारू लंकानाथा लंका जितली शरणांगता ते विध्वंसिता महादोष. प्रभू राम बोलू लागलेले आहेत की रावण समोर आलेला नाहीये आणि समोर येईपर्यंत त्याला मारणं शास्त्रनीतीनं योग्य नाही आणि गावात घुसून मारलं असतं, लंकेचा विध्वंस करता आला असता, परंतु आता ती विभीषणाला दिलेली आहे आणि शरणागताच्या वस्तूचा विध्वंस करणं शास्त्रनीतीनं योग्य नाही. प्रभू बोलताय. ऐसे बोलून या रघुनाथ केले वानर स्वस्त ये इकडे लंकानाथ झाला सचित निजग्रही. झाला सचिंत निजग्रही. रामचंद्र प्रभू असं बोलल्यानंतर इकडं राजा रावण मात्र चिंतेत पडलेला आहे. वानर प्रभूंनी स्वस्थ बसवले की हे धर्मशास्त्रात बसत नाही, आपण करायचं नाही. जसं फडणवीस साहेब काय म्हणले, औरंगजेब आवडत नाही म्हणले, पण नाईलाज आहे, कायद्यानं त्याला आम्हाला संरक्षण द्यावं लागतंय. तशा प्रकारे रामचंद्र प्रभू म्हणले रावण तर मलाही मारा वाटतोय, परंतु जोपर्यंत समोर आहे तोपर्यंत मारता येत नाही. वानर शांत बसले, परंतु रावण मात्र तिकडं घरात बसून चिंता करतोय. सैन्य निमारे समस्त प्रधानाची प्रहस्त कुंभकर्णा केला घात उभा बाणी त्वरित फोडीला. सैन्य सर्व त्या ठिकाणी निमालेलं आहे, मेलेलं आहे. रावण विचार करतोय, प्रस्थासारखी प्रधान मारली, कुंभकर्णासारखा भाऊ उभा चिरला. रणभूमीच्या ठिकाणी बाण मारून भोपळा चिरावा, तशा प्रकारे नाक कान कापून माझा भाऊ मारला, मी काय करू. खातान पुरे त्रिभुवन काळाचा घास करी आपण तो मारिला जाण विंधोन पान कुंभकर्ण. माझा भाऊ जर जेवायला बसला तर त्याला त्रिभुवन सुद्धा नाश्त्याला पुरत नव्हतं. एवढा मोठा असणारा काळ कृतांत ज्याला घाबरतात तो माझा कुंभकर्ण. रामचंद्र प्रभूंनी एक बाण सोडून मारला. सुरवराजाचा धाक ज्याशी कापती ब्रह्मादिक 14 वेळा सुरनायक आणि लादेक बांधुनी. आणि माझा मुलगा असणारा ज्याचा धाक देव लोकांना होता, ज्यानं 14 वेळेस इंद्र त्या ठिकाणी बांधून आणलेला होता, त्या माझ्या इंद्रजिताला सुद्धा मारलं. जाणे शास्त्रात संपूर्ण मंत्र तंत्र क्रिया विधान अभिचाराचे जन्मस्थान वीरदारुण इंद्रजित. शस्त्रास्त्रामधील संपूर्ण मंत्र तंत्र क्रियेचं विधान जाणणारा माझा असणारा इंद्रजित, जो अभिचाराचं जन्मस्थान होतं. होय, जशास तसा ठोसा असेल तर धर्म अधर्माचं युद्ध चालतं. अभिचाराचं जन्मस्थान असणारा कोण? इंद्रजित. आणि सदाचारणाचं धर्म जन्मस्थान असणारा लक्ष्मण. अभिचाराची तपश्चर्या असणारा इंद्रजित आणि सदाचाराची 14 वर्षाची रामचंद्र प्रभूंची सेवेची तपश्चर्या असणारा लक्ष्मण. राक्षसांवरती विजय मिळवणं म्हणजे बाजारातल्या गप्पा मारल्या इतकं सोपं नाही. त्याच्यासाठी भगवंत सेवेची अफाट तपश्चर्या लागते आणि त्याच तपश्चर्येनं ते शक्य होत असतं, अन्यथा नाही. म्हणून एक तपस्वी आलाय म्हणून इतके दबून आहेत. तपस्वी नसता तर दबून नसते. राजा रावण विचार करू लागलेला आहे, एवढा घोर भयानक असणारा माझा मुलगा
यांनी घरात घुसून मारला. ब्रह्मादिकाने कळे वहिला, ऐसा प्रयत्न 2 वेळा केला, तो शरबंद व्रथा गेला, वाया गेला खटाटोप. ब्रह्मादिकाला शक्य होणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न माझ्या मुलानं 2 वेळेस शरबंधन टाकून रामचंद्र प्रभूंना बांधण्याचा प्रयत्न केला, परंतु जेवढे जेवढे प्रयत्न केले ते सगळे व्यर्थ गेले. मी काय करू, चिंता राजा रावण करतोय. होम करुणी दारुण केला शंकर प्रसन्न, अश्वासहित सशस्त्र संदन, काढीला आपण अग्नी माझे. होमामधून त्या ठिकाणी अग्नी प्रसन्न केला आणि अग्निसहित रथ घोडे सर्वच त्या ठिकाणी अग्नीतून बाहेर निघालं. एवढा मोठा पराक्रम त्यानं केलेला आहे. अशा प्रकारे इंद्रजिताचा पराक्रम आठवून रावण रडतोय. भवती आवरणे अत्युग्र, ती न्यूटोनिया समग्र, होम विध्वंसिती वानर, केला घाबरा इंद्रजित. अतिशय उग्र अशा प्रकारची आवरण इंद्रजितानं टाकली होती. इंद्रजिताच्या यज्ञाजवळ जाणं इतकं सोपं नव्हतं. त्यानं भूताची, वाऱ्याची, सापाची, काट्याची, आवर्षणाची, दुष्काळाची, पावसाची, नाना प्रकारची आवरणं टाकली होती. ही सर्व आवरणं त्या ठिकाणी वानरांनी भेदली आणि ती सर्व वानरांनी आवरणं भेदून इंद्रजिताला मारलं, उठवून मारलं. अशा प्रकारचा विचार करतोय. अत्युग्र मंत्रावरण, नभीगुप्त शस्त्रावरण, भूतगणाचे आवरण, अति दारुण सभवती. अतिशय उग्र असणारं मंत्राचं आवरण, नभामध्ये आकाशामध्ये गुप्त असणारी शस्त्र अचानक येऊन लागावेत अशा प्रकारचं त्या ठिकाणी आवरण आहे. त्यानंतर भूतगणांचं आवरण आहे. नाना प्रकारची आवरणं होती आणि ही सर्व आवरणं तोडून वानरांनी माझा पोरगा मारला. अशा प्रकारचा विचार करतोय. शंकिनी डंकिनी महाशक्ती, कात्यायनी सैन्यासहिती, चामुंडा होम राखिती, अहोरात्री निजबळे. शाकिनी असतील, डंकिनी असतील, महाशंकिनी, कात्यायनी या सर्व देवता इंद्रजितानं बांधून टाकलेल्या होत्या आणि त्या सैन्यासह इंद्रजिताच्या कशाचं यज्ञाचं रक्षण करत होत्या. आणि त्यांना सुद्धा वानरांनी काय केलेलं आहे ऐकूया. भैरवक्षण दारुण, अति दारुण वेताळ जाण, ज्योतिंगाचे आवरण, सावधान राखत. भैरवांचं रक्षण होतं, त्यानंतर वेताळांचं रक्षण आहे, झोटिंगांचं रक्षण आहे. सगळेच सावधपणे यज्ञाचं रक्षण करत होते. ऐसा अतिबळे बळवंत, अति निगुती होम करीत, अग्निकुंडीरथ प्राप्त होता त्वरित धाडी आली. अशा प्रकारे अतिशय बळानं बळवंत असणारा निगुतीनं होम करत होता, कुशाग्र बुद्धीनं होम करत होता. आणि त्या पद्धतीत होम करत असताना अग्निकुंडातून रथ प्राप्त झाला, परंतु त्याच्यावर वानरांची धाड आली असं रावण विचार करतोय. आदट्ट वीर हनुमंत, कलिकाळा दृष्टी नानीत, राम नामे सदा गर्जत, अवचित येथे पावला. आदट्ट असणारा हनुमान वीर आहे. हनुमंताचं काम आहे महाराज राक्षसांची यज्ञ बंद कर. आता दुर्दैव असं झालंय की हनुमंताच्या ठिकाणी यज्ञ बंद आहे आणि राक्षसांची किती बी वेळेस ठण 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 ऐकावं लागायला. का हे सगळं होत आहे? कारण विनाश, आपल्या विनाशाची वेळ जवळ आली. त्यावेळेस त्यांच्या विनाशाची वेळ जवळ आलेली होती म्हणून त्यांचा यज्ञ उद्ध्वस्त झाला. आज आपला उद्ध्वस्त होतोय. दुर्दैव आहे. असो, हनुमान त्या ठिकाणी बलवान आहेत, आदट आहेत. आणि रामभक्त आदटच असतात, बलवानच असतात. कलियुगात असतील तरी ज्याचं नाम पक्का आहे तो बलवान आहे, तो राक्षसांवर कधीही प्रहार करण्यास सज्ज आहे. त्या हनुमंतानं त्या ठिकाणी काय केलं तर इंद्रजिताचा यज्ञ उद्ध्वस्त केला असं सांगताय. नामे मंत्राची क्षीणशक्ती, नामे शस्त्राची उपहती, नामे अकळिल्या शक्ती, भूते होती शरणांगत. प्रभू रामचंद्रजींच्या नामाची शक्ती आहे की राक्षसांच्या मंत्राची शक्ती काय होते? क्षीण होते महाराज. आणि रामकृष्ण हरी हा जगातील सर्व मंत्रांचा बाप आहे.
म्हणून वारकरी संप्रदायानं आम्हाला रामकृष्ण हरी मंत्र दिला. आपण जर म्हणला तर उलट्या मंत्राचा कार्यक्रम पलटी होत असतो, परंतु तो आपण म्हणण्यात कमी पडतो. हनुमानजी वानर राम नामाचा गजर करत असल्यामुळं राक्षसांच्या मंत्राची शक्ती क्षीण झाली, राक्षसांच्या शस्त्राची शक्ती उपहती झाली आणि नामानं सर्व शक्ती आकळल्या आणि सर्व भूत जेवढे शक्तीसहित रावणाच्या बाजूनं होते ते रामाला शरण आले असं सांगतात. भूते शक्ती वेताळ हनुमंताशी प्रसन्न सकळ करून या रण कल्लोळ होम ज्वाळा विध्वंशीला. भूत असतील, सर्व शक्ती असतील, वेताळ असतील, सगळेच हनुमंताला प्रसन्न झाले आणि मग त्यांनी रणाचा कल्लोळ केला आणि इंद्रजिताच्या होमाचा अग्नी विझवला असं रावण विचार करतोय. त्याशी करुटा बिभीषण चित्तावोनी कपिनंदन सवे अनिला लक्ष्मण इंद्रजित आपण मारविला. आणि त्यांना कुरुठा कोण आहे ओ रस्ता दाखवणारा, त्यांना बिभीषण आहे म्हणले. त्यांना हनुमंताला चिथावणी दिली चलू आणि जाऊन इंद्रजिताचा यज्ञ उद्ध्वस्त करू असं त्या ठिकाणी बिभीषणानं सांगितल्यामुळं लक्ष्मण सगळे आले आणि लक्ष्मणाच्या हाताने इंद्रजित मारून टाकला असं रावण विचार करतोय. अवनी दहनी गगनी अवनी आणि जीवनी जेते जेते जाय पळोनी कपी धावनी पाविते ते. काय करू म्हणला, माझं पोरग बरंच पळालं, आकाशात पळालं, पवनामध्ये पळून जाण्याचा प्रयत्न केला, गगनामध्ये गेलं, आकाशामध्ये, अग्नीमध्ये, जमिनीवरती, पाण्यामध्ये गेलं, पण जिथं जिथं जाईल तिथं जय श्रीरामवाल्या हनुमंतानं दामटू दामटू धरून माझं पोरग मारलं, मी काय करू. पळू जाता मेघ प्रष्ठा आड तो ते पावे माकड करून या खंड विखंड रणी प्रचंड पाडीला. माझ्या मुलानं मेघ पृष्ठावर पळण्याचा प्रयत्न केला, परंतु हे माकड तित्त बी आलं म्हणला, तित्त बी आलं. आताचे बी राक्षस हनुमंताला सैतान म्हणतात, सैतानच म्हणतात, हनुमंताला सैतान म्हणतात, कारण हनुमान राक्षसांसाठी सैतानच आहे. त्यांची गावं जाळण्याचं काम हनुमंतानं केलेलं आहे आणि हनुमंताच्या मंदिरावर आपण यायचं बंद केलं की ते आपली गावं जाळीतेत महाराज. असो, इथं सांगू लागलेली आहे माकड तिथंही आलं आणि माकडानं माझं पोरग दामटू दामटू मारलं. मित्रा लागली शक्ती तरी नवचे विकळव गती हिर कापुनी हातो हाती श्रीरामा प्रती पाठविले. रामचंद्र प्रभूंचा भक्त असणाऱ्या लक्ष्मणाला मी शक्ती मारली, परंतु त्याला नामस्मरणानं कसल्याही प्रकारची विकळ गती आली नाही आणि त्या लक्ष्मणानं माझ्या मुलाचं त्या ठिकाणी शिर कापलं आणि रामचंद्र प्रभूंना पार्सल पाठवलं. हे मुंडकं पार्सल पाठवण्याची प्रथा त्यावेळेस पासून आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा अफजल खानाचं मुंडकं माता जिजाऊला दिलं आणि सांगितलं, आई साहेब हा 32 दाताचा बोकड आम्ही तुमच्या चरणी अर्पण केलेला आहे. कारण बोकडं कापण्याची प्रथा त्यावेळेस पासून आहे, पण हे बोकड बकरीचं नाही, हे बोकड राक्षसांचं आहे असं सांगतात. शक्ती विकळ लक्ष्मण ते लवला आहे सुसेन साठा औषधीचा काढून सुमित्रनंदन उठविला. शक्ती विकळ लक्ष्मण, इंद्रजितानं मारलेल्या बाणाच्या परिणामामध्ये लक्ष्मण त्या ठिकाणी विकळ पडलेला होता, परंतु तिथंही सुशेनानं त्या ठिकाणी औषधी काढल्या आणि लक्ष्मणाला उठवलं असं रावण विचार करतोय. एक एक वीर बळवंत रणयोधे रणोन्मत्त वानर दळ अति अद्भुत संग्रामात नागविले. एक एक वीर बलवान आहे, रणानं उन्मत्त असणारे योद्धे आहेत आणि अतिशय उद्धट असणारे, उद्धत असणारे वानर संग्रामामध्ये राक्षसांना नागव करू लागले असं सांगतायत. रामस्वामित्र दोघे वीर अतुर्बळाचे झुंजार दमू शक्ती कालचक्र सुरासुर कापती. राम लक्ष्मण हे दोघं वीर आहेत, अतिशय बळानं झुंजार, दमू शके काळचक्र, काळचक्राचं दमन करण्याची ताकद
आणि सूर असुर ज्यांना घाबरतात अशी ती राम आणि लक्ष्मण आहेत. आता माझं काही खरं नाही रावणाला वाटू लागलेलं आहे. तेथे माझी कोण शक्ती अनावर हा रघुपती अत्यद्भुत ब्रह्मशक्ती नेली भस्मांती सौमित्रे. अत्यद्भुत असणारी ब्रह्मशक्ती त्यांच्या पुढे माझं काय चालणार आहे विचार करतोय. अनावर हा रघुपती राम आवरतच नाही. अद्भुत असणारी ब्रह्मशक्ती सोडली परंतु त्या शक्तीचा सुद्धा लक्ष्मणानं नाश केला. खड्ग लागे हृदयावरी सौमित्र पडिला धरेवरी दिव्य औषधे कपी केसरी अनुनी झडकरी उठविले. लक्ष्मणाच्या हृदयावरती खड्ग लागलं परंतु त्या ठिकाणी दिव्य औषधी हनुमंतानं आणल्या. होय, रामाचं भजन करणारे लक्ष्मण आणि त्यांचं रक्षण करणारे हनुमान. औषधी कमी पडलं की औषधी देणारे हनुमान त्यांनी त्या ठिकाणी लक्ष्मणाला उठवलं असं सांगतात. पर्वत नेता स्वस्थाना उठली राक्षस सेना तिची मारिता कपिनंदना अर्धक्षण न लागेची. पर्वत हनुमंतानं स्वस्थानाच्या ठिकाणी ठेवायला जात असताना राक्षस सैन्य उठलं, आडवं येण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यांना हनुमंतानं अर्ध्या क्षणात मारलं असं रावण विचार करतोय. हाती असता डोंगर झुंजो आले राक्षस भार पुच्छे निवतिले समग्र क्षण मात्र न लागता. हातामध्ये डोंगर असताना सुद्धा राक्षस त्या ठिकाणी आले होते. हनुमंतानं शेपटानं अर्ध्या क्षणामध्ये सगळी राक्षस मारले आणि आपली गती कायम ठेवली. पुच्छाचे स्वयंसाठी मारिल्या राक्षस कोटी कोटी दुजावीर नाही दृष्टी बळ मरकटी अनिवार. पुच्छाची समंसाठी मारिल्या राक्षस कोटे. राक्षस कोट्यावधी मारले कुण एकट्या शेपटानं मारत. असला बलवान वीर जगात दुसरा नाही. अनिवार असणार हे माकड आहे म्हणू लागला रावण. म्हणून तर त्यांच्या उरावर समर्थ रामदासांनी गावोगाव आणून बसविलाय. अख्ख्या गावाचं देशाचं कल्याण व्हावं याच्यासाठी म्हणतात. रणी नाटोपे सहसा सांडिला संग्रामाचा दिवसा माझा प्राण वाचेल कैसा चिंता लंकेशा निवार. रणभूमीच्या ठिकाणी वानर आटपणारच नाही म्हणून राक्षसानं रावणानं संग्रामाचा दिवसा संग्रामाची अपेक्षाच सोडली. म्हणला गेल्यानंतर वाचतच नाही याची चिंता रावण करतोय. चिंतेचा अग्नी दुर्धर रावणा लागला अनिवार नाटविती भोगोपचार दशशिर तळमळत. चिंतेचा अग्नी रावणाच्या अंतकरणाला लागला महाराज. आता त्याला भोग आठवत नाही. आता त्याला खावं ल्यावं प्यावं काही आठवत नाही. सारखी तळमळ राजा रावण करतोय. भय सुटले दुर्धर विसरला कर्म मंत्र कर्मा कर्मी रघुवीर सत्य साचार लागला. राजा रावणाला दुर्धर अशा प्रकारचं भय सुटलेलं आहे. कर्माचं तंत्र विसरला. कसं करावं किती वेळ सुटावं काय काय करावं सगळं विसरला महाराज. प्रत्येक गोष्टीमध्ये रावणाला त्या ठिकाणी रामचंद्र प्रभू दिसू लागलेले आहेत. ही रावणाची स्थिती झालेली आहे. बैसो जाता आसनी राम प्रगटे सुखासनी उठू जाता तक्षणी सायुध नयनी देखला. बैसो जाता आसनी बसण्याच्या ठिकाणी बसण्याचा प्रयत्न केला तर आसनावरच त्याला राम दिसू लागला महाराज. उठण्याचा प्रयत्न केला तर त्या धनुष्यामध्येच राम दिसू लागला. हातामध्ये धनुष्य घेतलेले राम सगळीकडेच रावणाला दिसू लागले. कारण जोपर्यंत राम सगळीकडे दिसणार नाहीत तोपर्यंत जीवाचा उद्धार होत नाही. अभ्यंग मार्जन करिता स्नेही देखे रघुनाथा कुंटली स्नेहाची वार्ता रघुनाथ चित्ते भेने. अभ्यंग मार्जन करण्याचा प्रयत्न केला महाराज. तेल उठणं वगैरे लावण्याचा प्रयत्न करू लागला परंतु त्या उठण्यातच राम दिसू लागला. त्या तेलातच राम दिसू लागलेला आहे. त्यामुळं स्नान करण्याचा विषय सुटला.
सगळीकडे रामाची भीती रावणाला बसलेली आहे. राम भय लागले जीवी, स्नेह तुटला सर्व भावी, स्नान मार्जन भोग पदवी, राम भावी सर्वत्र. रामाचं भय जीवाला लागलेलं आहे, त्याच्यामुळे स्नेह तुटला सर्व भावी. सर्व क्रिया करण्याच्या भावातला स्नेह रावणाचा तुटला, म्हणजे आवडच संपली. आणि राजा रावण स्नान करत नाही, मार्जन करत नाही, भोग घेत नाही, सगळीकडे रामच त्याला भावतोय असं सांगताय. बोने ओगरिले भोजना, षडरस अन्न ताटी दाना, घास घेता घेता रावणा रघुनंदन देखिला. बोने ओगरिले भोगना, नाना प्रकारचे भोग आहेत, षडरस अन्न ताटामध्ये आहे. घास घ्यायचा विचार केला की घासामध्ये राम दिसू लागला. राम आला म्हणून ताट फेकून देऊन रावण पळू लागला. अशी परिस्थिती रावणाच्या घरात झालेली आहे. ताट भोगता परवडी देख, अवघा झाला रघुकुळ टिळक, वेडावला दशमुख रघुनायक ग्रासो दिशे. ताटामध्ये राम दिसतोय, खाण्यामध्ये राम दिसतोय, प्रत्येक गोष्टीमध्ये राम दिसतोय. अवघा झाला रघुकुळ टिळक, वेडावला दशमुख. रावणाला घासा घासात राम दिसतोय. ग्रास घ्यावया पुरता अवकाश नाही रिता, न बनविले रघुनाथा चिदाभासता कोंदले. घास घेण्यापुरता वेळ उरलेला नाही, अवकाश राहिलेला नाही. सगळीकडे आकाशामध्ये चिदाकाशामध्ये रामच दिसतोय. अशी परिस्थिती रावणाची आहे. हातवणी आणले कलशी, तेथे देखे रघुआशी, हडपी देता विडियाशी कोंदले, विडियाशी रघुनाथाशी देखिले. हातामध्ये कलश घेतलेला बघितला, त्या कलशामध्ये रावणाला रामच दिसू लागला. महाराज, पाणी पिण्याच्या कलशामध्ये राम दिसतोय. विडा घेतला तर त्या पाण्यामध्येच राम दिसू लागला. सगळीकडे राजा रावणाला रामच राम दिसतोय. पित दावी दर्पण भीतरी दिसे रघुनंदन, माझीची रूपे झाले आन रावण पण न दिसे. दर्पणामध्ये त्या ठिकाणी आरशात बघितलं तर मध्ये राम दिसू लागला. बाह्याला रावण दिसच ना गेला, कारण रावण संपवतो त्याला राम म्हणतात. आणि रावण संपल्यानंतर कोण दिसतो? आजपर्यंत रावणाला वाटत होतं माझा कुंभकर्ण आहे, माझा इंद्रजित आहे, माझी संपदा आहे, माझं घर आहे, ज्याला माझं 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 सगळं आहे वाटतं तो रावण आहे. ज्याला वाटतं माझं माझं सगळं संपलंय, आता तो रावण संपल्यास कोण दिसणार आहे? रामच दिसतो, म्हणून त्याला राम दिसतोय असं सांगताय. न पाहता पळो जाय, भूमिकाचेही राम होय, सर्वतान चालती पाये, गमन पाये खुंटले. गमन खुंटले महाराज, पाय टाकायचा विचार करतोय, पळायचा विचार करतोय, पण जमीन राम दिसते. ज्यावेळेस सगळीकडे राम होतो त्यावेळेस रावण काहीच करू शकत नाही. फक्त आपलं कर्तव्य आहे सगळीकडे राम करणे. रावणाची क्रिया, वानरांच्या जय जयकाराच्या सामर्थ्यानं रावणाचा अहंकार गळाला. सगळीकडे राम दिसतोय. बाके आला निद्रास्थाना, तेथे देख रघुनंदना, भय विस्मित झाला मना, दशानना अति चिंता. धाक घेतला भीतीनं, त्या ठिकाणी झोपीच्या ठिकाणी आला, परंतु तिथेही त्याला राम दिसतोय. आश्चर्यचकित झाला, भयभीत झाला. राजा रावण अतिशय चिंता करतोय. जवळी देखता मंदोदरी, राम म्हणून हाक मारी, वैरी हासली झडकरी, दशशिरी आकांत. जवळ मंदोदरी बघितली, मंदोदरीच राम दिसू लागली. राम आला म्हणू लागला. मंदोदरी हसू लागली. माय म्हणली, नवरा आज येड्यावणीच करायलाय, सगळीकडे राम रामच म्हणालाय. आधी राम म्हणलं की फाशी देत होता ना आता राम रामच म्हणालाय. अशा प्रकारचा विचार मंदोदरी करतीये. घरे खांब उताळे भिंती, अवघी रामरूप भासती, रावण झाला शेचकच चित्ती, मूर्छा गती पडियेला. रावणाला घर राम दिसतोय, घराचा खांब राम दिसतोय, भिंत राम दिसतीये, सगळंच त्या ठिकाणी रामरूप दिसू लागलं. रावण आश्चर्यचकित झाला.
धाडकन जमिनीवर मूर्छित पडला. उठणे बैसणे निजणे खाणे जेवणे अवघेने अंगणे देखणे ऐकणे स्पर्शने सकळ देखणे श्रीराम. उठणं बसणं झोपणं खाणं जेवणं उठणं सर्व क्रिया कशाला स्पर्श करायचा असेल सर्वच गोष्टी अवघ्राण त्या ठिकाणी राम झालेला आहे असं सांगतात. वाचेची वचनोक्ती इंद्रियाची क्रियाशक्ती प्राणाची प्राणशक्ती राम निश्चिती होऊन ठेला. वाचेची वचन शक्ती इंद्रियाची क्रियाशक्ती वाचन बोलण्याची शक्ती इंद्रियानं काम करण्याची शक्ती प्राणानं श्वास घेण्याची शक्ती सर्व शक्ती राम झाली का राम होती. राम होतीच परंतु जोपर्यंत माझं घर माझा पैसा माझी सत्ता हे वाटतं तोपर्यंत रामाची सत्ता दृष्टीत येत नाही. ज्यावेळेस अहंकार गळून गेला त्यावेळेस शाश्वत असणारी सत्ता सदोदित निरंतर स्थिर असणारी सत्ता राजा रावणाला तिचा प्रत्यय येऊ लागलेला आहे. अहंकाराची अहंकृती अंतकरणाची आवरण शक्ती सर्व भावे लंकापती स्वय रघुपती व्यापिला. रावणाच्या अहंकाराची अहंकृती रावणाच्या अंतकरणावरच्या काही आवरण शक्ती आहेत त्या सर्व भावानं रामा व्यापलेला आहे. अशा प्रकारे रावणाला आज अनुभूतीला प्रत्ययाला येत आहे. जवळी येऊनी मंदोदरी सावध करी दशे शिरी भ्रांत झाला शिका शरीरी धीर निर्धारी सांडिला. जवळ त्या ठिकाणी मंदोदरी आली म्हणू लागली रावणा अरे येडेवणी काय करायलास म्हणली इतकं कसं भूत लागल्याने करायलास कशामुळे धीर सोडायलास घाबरू नको तू आणखी जिवंत आहेस मेला नाहीस अशा प्रकारे मंदोदरी बोलू लागलेली आहे. दृष्टी देखता स्त्रीलिंग योनिया होय योगभंग तापसाचा तपोभंग होय सांग स्त्री वाक्य. आणि ग्रंथकर्ते नाथ महाराज सांगू लागले माय बापांनो दृष्टीनं जर डोळ्यानं जर स्त्री बघितली तर योगी या होय योगभंग. योग स्थितीवर जरी गेला स्त्रीचा आवाज जरी कानावरती आला तर त्याचं चित्त चंचल होतं स्थिर राहत नाही. त्या स्त्रीकडे आकर्षित होणं हा स्वभाव आहे. आणि काय सांगू लागलेले तापसाचा तपोभंग होतो. 60,000 वर्ष जरी तपश्चर्या केली महिलेचा आवाज ऐकल्याबरोबर तिची इच्छा मनात उत्पन्न होते आणि तपाचा त्याग होतो. हे स्त्रीच्या वाक्याचा प्रभाव आहे. परंतु तो प्रभाव रावणावर होतो की नाही ऐका. व्रताधर्याशी व्रतभंग याज्ञिकाशी निज याग स्त्री वाक्य गेला सांग होय व्यंग स्त्री वाक्य. व्रतधारिकाचा व्रतभंग होय. लोक एकादशी धरतील लोक द्वादशी धरतील लोक कोणत्याही प्रकारचे उपवास करतील परंतु सर्व प्रकारच्या व्रतामध्ये एक दिवसाचं ब्रह्मचर्य व्रत कोणी धरतं का. बर जर ते धरलं त्या दिवशी जर स्त्री समोर आली किंवा स्त्री बोलली तर ते व्रत राहतं का. व्रत टिकवण्याची हिंमत आहे का नाहीये. त्यामुळे सर्व प्रकारच्या व्रतांचा व्रतभंग स्त्रीच्या वाक्यानं होतो. ही काय आहे होय व्यंग स्त्री वाक्य. सर्व प्रकारच्या व्रतांना वाकडं करण्याची ताकद स्त्रीच्या शब्दात आहे असं नाथ महाराज सांगतोय. कर्मटाशी कर्मभ्रम धर्मिष्ठाची क्षणधर्म नेमिष्ठाचा भ्रमे नियम करी भस्म स्त्री वाक्य. स्त्री वाक्याची एवढी ताकद आहे. कर्मठासी कर्मभ्रम. कर्मठ व्यक्ती असतो एखादा उठल्यापासून संध्याकाळपर्यंत कर्म करतो परंतु त्याला जर स्त्रीचा नाद लागला तर तो कर्मा भ्रमित होतो. पुन्हा त्याला कर्म लक्षात येत नाही. पुन्हा तो कामातून जातो महाराज. अशा प्रकारे धर्मिष्ठाशी क्षणधर्म धर्माला निष्ठा असणारा निष्ठा ठेवून धर्माचं पालन करणारा सुद्धा होय तो त्या ठिकाणी धर्म सोडून वागतो. अशा प्रकारची गोष्ट कशामुळे होते नेमिष्ठाचा भ्रमी नेम. नित्य नेम जो मंदिरावर येतो परंतु सकाळी जर त्याला स्त्रीचं चित्तात आली तर तो त्या दिवशी विसरतो महाराज. ही ताकद स्त्री वाक्यात आहे असं सांगू लागले. उपासकाची उपासना ध्यानस्थाने ध्यान जाना ज्ञान याच्या निज ज्ञाना करी उगाना स्त्री वाक्य. उपासकाच्या उपासनेचा भंग होतो ध्यानस्थाचं ध्यान भंग होतं आणि ज्ञानी व्यक्तीचं ज्ञान
अज्ञानात जमा होतो महाराज. किती ज्ञानी व्यक्ती असेल आणि स्त्रीवाक्य ऐकल्यानंतर त्याला विवेक जिवंत राहत नाही. आपली स्त्री नाही ती परस्त्री आहे, परस्त्रीशी कसं वागावं या प्रकारचं ज्ञान त्याचं ताबडतोब मरतं आणि तो भ्रमतो. अशा प्रकारची परिस्थिती कशानं होते? करी उगाणा स्त्रीवाक्य असं सांगतात. ऐकता स्त्रीवाक्याशी शुक नागवला तपाशी चढला अभिमान मानसी हरिहराशी गणेना. हे सगळं नाथ महाराज कशामुळे सांगू लागले माहिती का? राम मिळवण्यासाठी किती रामरूप व्हावं लागतं. रावण सुद्धा रामरूप झाल्याशिवाय राम मिळणार आहे का? नाही. स्त्रीवाक्य किती प्रचंड आहे. मंडोदरी ज्यावेळेस रावणाला म्हणू लागली, रावणा तू मेला नाहीस, म्हणजे रावण रावण म्हणून जिवंत उरलेला नाहीये. जे स्त्री वाक्य तपोबळाची तपोबुद्धी, ज्ञानाची ज्ञानविधी, धर्माची धर्मस्थिती, कर्मठाचा कर्माभिमानी त्या ठिकाणी गाळतं. एवढंच नाही, महातपस्वी महाज्ञानी आत्मरूप ज्ञानी असणारे भगवान शुकाचार्य हे सुद्धा स्त्री वाक्य कानावर पडल्याबरोबर मी एक ज्ञानी अशा प्रकारचा अभिमान झाला आणि स्त्री वाक्यानं शुक त्या ठिकाणी हरिहराला सुद्धा मोजत नव्हता. ही स्थिती शुकाची झाली असं सांगतात. शिवदेकता मोहिनी ध्यान विसर्जिले तक्षणी लो लंगोटीची दानादानी शंकरमणी वेडावला. भगवान शंकर सर्व तपामध्ये श्रेष्ठ कोण आहे? भगवान शंकर आहेत. त्यांनी सुद्धा माता मोहिनीला बघितलं. बघितल्याबरोबर काय केलं? ध्यान विसर्जले तक्षणी. 24 तास भजन करणारे आमचे हरिभक्त परायण, ज्यांनी घर बांधलं नाही, पैसा घेतला नाही, कपडे लिहिले नाहीत, ते भगवान शंकर सुद्धा महिलेच्या मागं लागले, म्हणजे माता मोहिनीच्या मागं लागले. लंगोटीची दानादानी. भगवान शंकराकडे आहेच काय हो? पहिली लंगोटी पण नाही, आहेच ती व्याघ्र चर्म, ते सुद्धा दिलं फेकून आणि लागले माग. अशा प्रकारे स्त्रीवाक्याचं महिमान सांगू लागले. तेथे रावण बापुडे किती क्षणे आणली देहस्थिती हडबडीत निज चित्ती लंकापती उठिला. एवढा रामरूप झालेला रावण जर असाच रामरूप स्थितीवर राहिला तर तो राम झाला महाराज, ब्रह्म झाला. परंतु रावणाचं पुण्य आहे का तितकं ब्रह्म होण्या इतकं? बापुडा असणारा रावण बायकोन हाक मारल्याबरोबर राम दिसायचा बंद झाला. रावण रावण पदावर जिवंत झाला. काय करू मी निश्चिती कैशी माझे प्राण वाचती सर्व कर्मी रघुपती लागली निश्चिती मारावया. आणि बायकोला म्हणू लागला, काय करू मी निश्चितीनं, आता माझा जीव कसा वाचेल? सर्व कर्मामध्ये राम त्या ठिकाणी निश्चितीनं मला मारायला आलेला आहे असं सांगू लागले. काय विचार मी मंत्र तळमळी दशशिर कवा आठवला विचार हरिकथोर वाटला. काय करू मी, कोणता विचार करू म्हणून राजा रावण तळमळू लागला. तोपर्यंत त्याला मंत्र आठवले. महाराज म्हणला उलट्या पुस्तकातले 4-5 मंत्र वाचावे. राक्षसांची पुस्तकच उलटे महाराज. आपल्याकडे ब्रह्मानं सृष्टी निर्माण केली, ते ई ब्रह्मंते का ब्रह्माच्या विरुद्ध बोलणं अशा प्रकारचा राक्षसांचा विषय असतो. परंतु त्यानं त्याचे 2-4 पुस्तकं काढून मंत्रपाठ करून त्या मंत्रावर यज्ञ करण्याचा विचार रावण करतोय. दूत धाडू पाताळाशी मैकावती नगरीशी समाचार वेगेशी आई रावणाशी जाणवू. म्हणला दूत पाठवू कुठं? महिकावती नगरीच्या ठिकाणी आपले मामा राहतेत अहिरावण आणि महिरावण, त्यांना आपल्यावर आलेलं संकट सांगू अशा प्रकारचा विचार राजा रावण करतोय. अहिरावण महिरावण सख्खे बंधू दोघे जण रणयोध्याचे दारुण राम लक्ष्मण मारतील. अहिरावण आणि महिरावण दोघं सख्खे भाऊ आहेत, रणयोद्धे दारुण आहेत आणि त्यांना जर आपण बोलवलं तर ते त्या ठिकाणी राम लक्ष्मणाला मारतील असा विचार उसने अवसानावर करू लागला. निश्चय मारुणी चित्ती हरिखला लंकापती मारावया रघुपती दूत निश्चिती पाठवू. रावणाला त्या ठिकाणी थोडी संधी भेटली महाराज, कोणीतरी आहे वाटलं आपल्याला सोडवणार. लगेच दूतांना बोलवला आणि राजा रावण अहिरावण महिरावणाकडे दूतांना पाठवतो. जीविताशा बलियशी
दूत धाडी पाताळाशी समाचार ऐरावनाशी मैरावनाशी सांगतो. आणि त्या ठिकाणी जीविताशा बलियाशी, जीविताची आशा आहे रावणाला आणि त्या जीवाच्या अपेक्षेनं दूत पाताळात पाठवला आणि अहिरावण महिरावणाला दूत समाचार सांगतोय. दूताप्रती रावण सांगता झाला मधुर वचन, येथील वृत्तांत आपण यथार्थ जाण सांगावा. आणि दूताजवळ रावण सांगू लागलेला आहे, दूता तू जा आणि महिरावण अहिरावणाला इथला सगळा वृत्तांत जे काही घडलं ते सांग. युद्ध झाले श्रीरामाशी, रामे मारिले सैन्याशी, प्रधानादी प्रस्थाशी राक्षसाशी मारिले. श्रीरामासोबत युद्ध झालं, रामानं सैन्य मारलं, प्रस्थ प्रधान मारला, सर्व राक्षसांना मारलेला आहे. इंद्रजित आणि अख्या कुमार पुत्र मारिले समग्र, उरला असे रावण मात्र त्याशी सत्वर मारिती. इंद्रजित मारला, अखिया कुमार मारला, प्रधान मारला, कुंभकर्ण मारला, रावणच उरलाय म्हणला. आणि तुमच्या भाच्या रावणाला कधी बी राम मारून टाकतय. तुम्हा पाशी म्हणून या तुम्हा पाशी मज धाडिले वेगेशी, सांगविले युद्ध कथेशी, आता जानशी ते करी. म्हणून मला तुमच्या पाशी पाठवलेलं आहे युद्ध करण्यासाठी. तुम्हाला जे वाटतंय ते करा, रावणाला वाचवा वाटलं तर वाचवा, अशा प्रकारे राजा रावणानं विनंती पाठवली. म्हणून आज्ञा पिला दूत गेला पाताळात त्वरित, समाचार समस्त रावणोक्त सांगितला. रावणानं दूताला आज्ञा दिली, दूत त्या ठिकाणी पाताळाला गेला आणि गेल्यानंतर तो त्या ठिकाणी सर्व वृत्तांत राजा रावणाचा सांगू लागलेला. अहिरावण आदरिले पुस्ता झाला, अहिरावण आदर्यशी पुस्ता झाला दूताशी, युद्ध राम रावणाशी कोण हेतू लागले. अहिरावण अतिशय आदरानं दूताला विचारू लागलेला आहे, बाबा रावणाचं आणि रामाचं युद्ध का झालं ते थोडं मला सांग. हा साध्यांचा समाचार मज सांगा सविस्तर, मारिता राम सौमित्र निमेष मात्र मज न लगे. मला थोडं कारण सांगा म्हणलं. राम लक्ष्मण मारायला मला काही वेळ लागणार नाही, फक्त मला थोडं कारण सांगा, अशा प्रकारे बोलू लागला. ऐकून अहिरावण मात्र दूतातरे सांगत, जनक राजा अति अद्भुत विदेहस्त मिथिलेशी. राजा रावणाचं दूत त्या ठिकाणी सांगू लागलेला आहे अहिरावणाला की जनक राजा अतिशय अद्भुत असणारा विदेही जनक राजा मिथिलेच्या ठिकाणी नांदतो. जानकी त्याचे कन्यारत्न लावण्य गुण निधान, के स्वयंवरा आपण जानके जान मांडिले. आणि त्या जानकीचं जनकाच्या मुलीचं स्वयंवर राजाच्या ठिकाणी जनकानं लावलेलं होतं असं सांगतात. मुळे पाठविले सकळा देशदेशीचे भूपाळा, नगरी निवले सकळा जनक बाळा असा धावया. आणि सर्वांना मूळ पाठवलेलं आहे. आता नाही, आता ही रेकॉर्डिंग चालू. त्या ठिकाणी मूळ सर्वांना पाठवलेले, देशोदेशीच्या राजांना पाठवलेलं आहे, अशा प्रकारे सांगू लागलेला. यक्षगण गंधर्व सिद्ध मिनले ते सर्व, पाहो आले स्वर्गीचे देव विमान धाव घेऊन. यक्ष असेल, गंधर्व असेल, सिद्ध असेल, सर्व स्वर्गातले देव असतील, सर्व त्या ठिकाणी विमान घेऊन तिथं आलेले आहेत असं सांगतात. रावण तेथे केला राक्षसाची परिवारीला, जानकी देखुनी वहिला वहुनी ठेला मूर्छित. आणि राजा रावण सुद्धा तिथं गेला. मला दूत सुद्धा किती इमानदार आहे, त्यानं सांगितलं रावणाला निमंत्रण नव्हतं, कारण निमंत्रणाच्या लिस्टीत राक्षस सांगितले का नाही, पण बिनलाजचं गेलं महाराज. आणि राक्षसाचं तसंच आहे, बिनलाजचे बिना निमंत्रणाचंच कोण्याही देशात शरणागत म्हणून जाते. बांगलादेशातून भारतात घुसतेत, ह्या देशात त्या देशात त्या देशात, आणि तिथं जाऊन गोंधळ मांडायचा आणि पुन्हा नागरिक होऊन भांडणं करायचे. हे राक्षसांचं तसलंच आहे. राजा रावण तिथं गेला आणि सीतेला बघितला, मूर्छित पडला असं सांगतात. तेथे आली ऋषी मंडळी विश्वामित्राजी सकळी, राम सौमित्राजवळी शिष्य मेळी बैसले. आणि त्या ठिकाणी सर्व ऋषी मंडळी आलेली आहे, विश्वामित्रादिकांसारखे सर्व, आणि त्यांच्यासोबत राम लक्ष्मण सुद्धा शिष्य मंडळी बसलेली आहे असं सांगतोय. जनकाचा दुर्दर्पण
भार्गव दत्त चाप गहन जो चढविल तयाशी गुण जानकी जान तयावरी. राजा जनकाचा दुर्धर असणारा पण आहे. भार्गव दत्त भगवान परशुरामांनी दिलेला त्या ठिकाणी चाप, त्या धनुष्याला जो गुण लावेल त्यालाच सीता देईल, अशा प्रकारे जनक राजानं पण केलेला आहे. चाप दृष्टी पाहता वीर मूर्छित तत्वता राजे चकित झाले चित्ता जनक दुहिता लाभेना. भगवान परशुरामाच्या हातातील भगवान शंकराचं ते धनुष्य बघितल्याबरोबर आणि त्या धनुष्याचा पण सांगितल्याबरोबर बाकीचे सगळे म्हणले आपली हिम्मत उचलायची नाही, म्हणले उग लगन झाल्यास नुकती खाऊन जाऊ. बाकीच्या नादी लागण्यात अर्थ नाहीये. प्रत्येक जण मूर्छित पडलेला आहे. जनक दुहिता सीता आपल्याला मिळत नाही, सर्वांनी मान्य केलं. राजी सांडिले सामर्थ्य देखून या जनका बोलत निर्वीर उर्वी समस्त वीर निश्चित असे ना. कोणताही राजा धनुष्याकडे जाण्याचं सामर्थ्यच दाखवत नाही. त्यावेळेस जनक राजा उठले आणि म्हणू लागले आता पृथ्वीवरती वीर उरलेला नाही, असं जनक बोलतात. जनकाचे वचन धारण ऐकुनी क्षोभला रावण चापी चढवावया गुण स्वय आपण सरसावला. जनकाचं बोलणं आता थोडं दूतानं खालीवरी रामायण केलं बरं का. आता शेवटी रावणाचा दूत. रावण बिनामंत्रणाचं सगळ्यात आधीच गेलता उचलायला, उरावर घेऊन पडलेला होता. पण इथं त्यानं सांगितलं, म्हणला कोणताच राजा उचलत नव्हता, त्यावेळेस रावणानं अंगवण दाखवली. अशा प्रकारे तो त्या ठिकाणी बोलतोय. तो विपरीत झाले तेथे माथा राहिला भूमीते तळ धरला हाते गर्वोन्मत्ते रावण. रावण गर्वानं उन्मत्त होता गेला आणि धनुष्याला असा हात लावला आणि हातच कपाळाला लावला, धनुष्य खालीच राहिला. अशा प्रकारे बोलतोय. गर्वाची उद्धती सत्य करता चापा प्रती झाली गर्वाची उपहती गुण निश्चिती चढेना. आणि गर्वानं उचललेला धनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला, परंतु गर्वाचं घर खाली झालं, गुण धनुष्याला लागत नाही, रावणाची फजिती सुरू झाली, असं सांगतो. फिरविता त्या धनुष्याची गोळ शिले रावणाशी चंद्री लागली नेत्राशी तोंडा खर्शी पै आली. एका बाजूनं धनुष्य उभं केलं महाराज, असं धनुष्य असा फिरवू लागला. फिरविताना जे अंगावर पडलं का नाही नीट छातीवर धनुष्य, पुन्हा राजा रावण गर 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 फिरू लागला. घर 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 घसा वाजू लागला, नाकात तोंडात माती जाऊ लागली. राजा रावणाची मजा झाली. उरावरी पडले धनु खुडपे हात पाय राहून जनक आलाजी धावून धनुष्य काढून उठविला. राजा रावणाच्या उरावर धनुष्य पडलं. रावण हातपाय खोडू लागला. लग्नाच्या दिवशी मड पडणं बरं नाही म्हणून जनक धावत आला आणि जनकानं धनुष्य उचलला. बहुत अपमानला चित्ती पाहो लागला निश्चिती कोण चढविल गुणचिती सभे प्रती धनुर्वाला. राजा रावणाचा भयंकर अपमान झाला, पण बिनइज्जतीचा अपमान झाल्यास उठून पळालं नाही. म्हणला मला उचलत नाही धनुष्य, बघतो म्हणला मग कोण उचलित ते, आणि कुणालाच नाही उचलिल्यास मीच घेऊन जातो सीता. अशा प्रकारे रावण बोलू लागला. तव उठिला रघुवीर बाळ निमासुर सुंदर ठाण मान मनोहर पितांबर काशशी. आणि रावणाला घोळसल्यानंतर रामचंद्र प्रभू उठले. तव उठला रघुवीर ठाण मान मनोहर असणारा राम, कमरेला सुंदर अशा प्रकारचा पितांबर असणारे प्रभू रामचंद्र उठलेले आहेत. मदन मोहन सावळा टिळा देखिला पिवळा कंठी वैजंती माळा मुकुट बाणला रत्नांकित. मदन मोहन, मदनाला मोहन पडेल अशा प्रकारे सावळे रामचंद्र प्रभू, पिवळा टिळक लावलेला गळ्यामध्ये वैजयंती माळा आहेत, रत्नांकित असणारा मुकुट घातलेले प्रभू रामचंद्र उठले. अशा प्रकारे सांगतात. सच्चे धनुष्य तुनीर पाठीशी बंधू सौमित्र रंगा माझी रघुवीर रावणे समोर देखिला. सज्ज केलेला धनुष्यबाण पाठीला लक्ष्मणासारखा बाहू, रणामध्ये रामचंद्र प्रभू, रंगामध्ये जबरदस्त रामचंद्र प्रभू बघितले. रावणानं बघितल्यानंतर रावणाची काय स्थिती झाली ऐका. बाळ दिसतसे धाकुला माथ्याचा जहार नाही वाळला
मरणात हाके का बैसला शिकविल्या हा नायके. आणि सगळेच जण त्या ठिकाणी म्हणू लागले, बाळ धाकटा दिसतोय, लहान मुलगा दिसतोय, याच्या माथ्याचा जार वाळला नाही, याला मिशा आल्या नाहीत, एवढूस पोरग एवढ्या मोठ्या धनुष्याकडे जात, इतकं सुंदर मुलगा. अशा प्रकारचा प्रत्येक जण विचार करतोय. ऐकून रावणाचे वचन श्रीराम झाला हर्षवदन, घेऊन गुरुचे आज्ञापन धनुष्यदान उचलिले. रावणाचं हे बोलणं ऐकलं प्रभू रामचंद्र हसू लागले. होय, रावणाचा पंजा ज्याच्या बिंबीत अडकलतात ते राम आहेत. रावणाचा पंजा कोण? ब्रह्मदेव. आणि ब्रह्मदेव ज्याच्या बिंबीत अडकला ते राम लहान कसे हो? परंतु रावणाला ते परमात्मा स्वरूप लक्षात येत नाही. प्रभू रामचंद्र हसले, विश्वामित्राचं दर्शन घेतलं आणि प्रभू धनुष्याकडे जात आहे. धनुष्य चढून या गुण पोळी कारिता रघुनंदन, मध्ये कडकडले तान गेले मोडून ते ठाई. रामचंद्र प्रभूंनी धनुष्याला गुण लावण्यासाठी दोरी ओढली. ओढल्याबरोबर कडकड कडकड कड आवाज झाला आणि धनुष्याची 2 तुकडे झाले. सबळ देखून रघुनाथा लाज लागली लंकानाथा, सर्वता नोधवीच माथा निघे मागुता अधोग वदन. रामचंद्र प्रभूंनी धनुष्य उचलल्यानंतर रावणाला लाज वाटली महाराज. कारण बसलं होतं ते, कुणालाच उचलणार नाही, मग आपल्याला सीता मिळते. धनुष्य उचलल्याबरोबर त्याला लक्षात आलं, आगावपणा केला की रटे देते. कारण ज्या अर्थी धनुष्य उचललाय त्या अर्थी बलवान आहे, आणि बलवंताच्या पुढे नादी लागण्यात अर्थ नाही. रावणानं खाली मान घातली आणि 540च्या स्पीडनं रावण पळाला. रामे पर्णिली सीता ते पासून लंका नाता, लागली अनिवार अवस्था म्हणून जनक दुहिता की विसादे. रामचंद्र प्रभूंनी माता सीतेशी लग्न केलं त्यावेळेस पासून सीता बघितलेल्या रावणाला झोपच येत नव्हती. सीता मला कशी मिळेल अशा प्रकारचा रावण विचार करत होता. चित्रवचने रघुनाथ वना निघाला त्वरित, सीता सौमित्रा समवेत वरे हिंडत दुर्गम. आणि वडिलांच्या आज्ञेनं रामचंद्र प्रभू लक्ष्मण सीतेसहित वनाला हिंडत आलेले आहेत. पुढे जनस्थान पाचले, खर दूषणाशी युद्ध झाले, त्रिशिराजी राक्षस मर्दिले, रामे निवटले बाणाधारा. आणि पुढे जनस्थानाच्या ठिकाणी आले, खर दूषणासोबत त्रिशरासोबत युद्ध झालं. सर्वांना रामचंद्र प्रभूंनी बाणानं मारलं. 14 सहस्त्र रक्षोगण त्रिशराजी खरदूषण, रामे विंदोनी बाण मारिले क्षण न लागता. 14,000 राक्षस त्रिशरा खर दूषण रामचंद्र प्रभूंनी बाण मारला आणि अर्धा क्षणात मारून टाकले. शूर्पणखा नकटी केली, तो बोंब घेऊन वाहिली, रावण सभे सांगो आली, रामे गांजली म्हणून महाराज. नवग्रहाच्या तोंडावर पाय देऊन चढणाऱ्या रावणाच्या दिदीचं नाक कापलं, कान कापले, आणि मग ती घरात शिकायत सांगेल का महाराज? भर सभेमध्ये येऊन म्हणू लागली, रावणा तुझ्या बहिणीचं नाक कापलं रे रावणा. नकटे नाक घेऊन पुढे रावणा सांगे वाडे कोडे, जानकीचे रूप गाडे निज निवाडे वनिता. होय, नाक कापलं म्हणून बोलू लागले, पण रावण तिच्याकडे बघच ना गेला. तिच्या लक्षात आलं या स्वार्थी आहे, म्हणली याच्या कामाशिवाय बघत नाही. मग सीता लय सुंदर आहे, हिचं नाक कापलं आणि सीतेच्या नाकाचं वर्णन करायली. राक्षस तसलेच असतात महाराज. सीतेचं नाक इतकं सुंदर आहे, सीता इतकी सुंदर आहे, अशी सीतान तशी सीतान तशी सीतान. त्या ठिकाणी शूर्पणखा राजा रावणाला भ्रमात टाकू लागले. बंधू मारल्याचे दुःख अनुमात्र नाही देख, स्वे झाली निर्नाशिक तरी हारिक सीतेचा. भाऊ मारले महाराज खरं दूषण त्रिशरा, याचं दुःख नव्हतं. तिचं स्वतःचं नाक कापलं तरी तिला दुःख नव्हतं, पण सीता सुंदर दिसायली म्हणून रावणाला सांगू लागली. शिकवणी नाना युक्ती प्रबोधिला लंकापती, सीता हरणाशी युक्ती केली निश्चिती ते ऐका. नाना प्रकारे राजा रावणाला शिकवलं, प्रबोध केला, आणि सीता कशी चोरायची ही सुद्धा प्रॅक्टिस कुणा सांगितली महाराज? शूर्पणखेनच सांगितली. शूर्पणखा लय विचित्र महाराज.
आताची शूर्पणखा बी कलाकार आहे अशा प्रकारे सांगू लागलेले आहेत। मृगवेश मारीचाची देऊनी धाडी रामापाशी सीता देखुनी वेगेशी मागे कंचुकेशी मृगत्वचा। हरणाचा वेश मारीचाला दिला रामाकडे पाठवलं सीतेनं हरणाची कांचोळी प्रभू रामचंद्रांना मागितलेली आहे। श्रीराम निघाला बाहेरी मृगे काढून नेला दुरी सौमित्राची सीता सुंदरी दाढीधर करी रामा मागे। रामचंद्र प्रभू बाहेर निघाले हरणाला राम बाहेर काढले आणि लक्ष्मणाला त्या ठिकाणी माता सीता रामाच्या माग पाठवतात। गुंपेशी एकली सीता जाणून या तत्वता भिक्षुक वेश रावण सीता हरावया सीतेत आला। आणि गुंफेच्या ठिकाणी माता सीता एकटीच आहे रावणानं जाणलं भिक्षुकाचा वेश धरला आणि सीतेला चोरायला आला। नकटीच्या बोले भुलला राजपदा ते विसरला रंक भिकारी झाला नकटीचे केला उपकार। नकटीचं बोलणं ऐकलं महाराज नकटीचं राजा होता पण कोण झाला भिकारी झाला आणि म्हणला तेव्हापासून जे रावणाला भीक लागली आहे ते आता रावणाचं काही उरलं नाही एवढा उपकार नकट्या मावशीनं केला। भिक्षा देव माते म्हणून या मागे जानकी ते हिरी पूजला अतिते निज चित्ते कृपाळू। रावण भिकारी होऊन सीतेजवळ गेला आणि म्हणू लागला माये मला भीक घाली माय। मग ती कृपाळू असणारी सीता त्याला पूजा करू लागली। ते भगवत भक्त भगवत बुद्धी पूजित हा कपटे हात धरित उचलोनी खांदी घेत येरी स्मरत श्रीराम नाम। ती याला भगवंत समजून याची पूजा करत होती परंतु हा कपटी रावण त्या ठिकाणी यानं हात घातला उचलून तिला खांद्यावर घेतलं ती रामाचं स्मरण करत होती। आक्रंदता सीता सुंदरी रावणे आणुनी झडखरी अशोक वनने माझारी ठेवली निर्धारी दुःखित। सीता मोठमोठ्यानं आक्रंदन करत होती तिला आणलं आणि अशोकवनाच्या ठिकाणी दुःखित सीतेला ठेवलं। त्या दिवसापासून जाण विघ्ने उठली दारुण शोकाकुली रावण केले कंदन लंकेचे। आणि त्या दिवसापासून जे विघ्न उठलेत म्हणले रावण जे त्या दिवशीपासून मोठमोठ्यानं रडायला लागलाय त्याच्या डोळ्यातला त्या ठिकाणी थेंब काही थांबला नाही। त्या दिवसापासून जाण विघ्ने उठले दारुण शोकाकुलीची रावण केले कंदन लंकेचे। सीता शुद्धीशी वानर आला जैसा पर्वताकार नगर विध्वंसले समग्र घरोघरी जाळीले। आणि मग एक वानर आलं म्हणले मोठं पर्वतासारखं मोठंचे मोठं त्यानं आलं म्हणले जे वन उध्वंसून टाकलं आणि गावच फुकून दिलं म्हणला सगळी लोक गावात असताना। 14 सहस्त्र बनकर 80 सहस्त्र किंकर जम्बूमाळी प्रधान पुत्र अखिया कुमार मारिला। 14,000 बनकर 80,000 किंकर जम्बूमाळी मारला प्रस्थाचा मुलगा अखया सुद्धा मारून टाकला। इंद्रजिताशी करुणी रण धुळी मेळविला जाण सभेमध्ये येऊन आपण राजा रावण गांजला। इंद्रजितासोबत युद्ध केलं धुळीला इंद्रजित मिळवला सभेमध्ये येऊन रावण गांजलेला आहे। आगी लाविता पुच्छाची जाळीले दाड्या मिशाशी सवेची उडवणी वेगेशी माड्या गोपुराशी जाळीले। आणि म्हणले या रावणाला कळलंच नाही वानर गावात आलं वानर गावात आलं आणि वानरानं त्या ठिकाणी वानराच्या शेपटाला आग लावली। त्या वानरानं पहिल्या झटक्यात रावणाची दाढी जाळली मिशा जाळल्या आणि पुन्हा जे गाव जाळाय सुरुवात केलं ते हे कड ते तिकड। परतून गेला वानर घेऊन आला रघुवीर शिळी बुजवणी सागर दुर्धर चोफेर वेडिले दुर्ग चोफेर वेडिले। आणि पुन्हा जे वानर आले म्हणला ते रामालाच घेऊन आले त्यांनी त्या ठिकाणी समुद्र बुजवला वाट केली आणि सगळीकडून लंकेला घेराव केला। विभीषण शिकवी रावणा न मानून त्याच्या वचना लाता हानीतल्या जाना गेला शरण श्रीरामा। विभीषणानं रावणाला भरपूर शिकवण्याचा प्रयत्न केला परंतु रावणानं त्याचं ऐकलं नाही त्याला लाता घातल्या तो जय श्रीरामच्या पार्टीत गेला। पहिले करिता रणकंदन असंख्य सैन्य मारले जाण
कळवळून रघुनंदन शिष्टाई आपण मांडिले. आणि पहिल्यांदा रामचंद्र प्रभूंनी त्या ठिकाणी रणकंदन केलं. असंख्य राक्षस मारल्यानंतर रामाला राक्षसांची सुद्धा दया आली आणि एकदा समजून सांगावं म्हणून शिष्टाई केली. ते न मानित रावण दुते निर्वंशीला आपण मारू धावे दशानन येरू गगनी उसळला. आणि अंगद नावाचं वानर आलं, त्यानं रावणाला समजून सांगितलं. निर्भत्सना पण बरीच केली, म्हणला चापटाच देईल दूत म्हणू लागलं. म्हणला गावात येऊन सगळ्या देखत रावणाची फजिती केली. तरी सुद्धा रावण उलट बोलायला गेला. म्हणला मारायला बघितलं आणि वानर आकाशात उडी घेतली. गगनी उसळला वानर मंडप उचलला समग्र नेला श्रीरामासमोर बळीयाडा वीर अंगद. आणि त्या वानरानं लगेच आकाशात उडी मारली. 80,000 खांबाचा मंडप घेऊन रामचंद्र प्रभूंच्या पुढं वानर गेलं. मग खवळीला रघुवीर सकळ वानराचा भार सैन्य मारिले समग्र वानरवीर महाबळी. मग रामचंद्र प्रभूंना त्या ठिकाणी राग आला. प्रभूंनी वानरांचा भार घेतला आणि महाबळी राक्षस खतम करून टाकली. मारले प्रधान समग्र मारले कुमरे कुंभर इंद्रजित जो महावीर तोही सत्वर मारिला. प्रधान मारला, कुमर मारली. त्या ठिकाणी इंद्रजितासारखा कुंभकर्णासारखा बलवान वीर रामचंद्र प्रभूंनी मारून टाकले. कुंभकर्ण काळांतक त्याची मारिला रघुकुळ टिळक शंख करी दशमुख काही विवेक स्फुरेना. कुंभकर्ण मारला, काळाचा अंत कसणारा कुंभकर्ण त्यासी मारी रघुकुळ टिळक. रावण शंख करू लागला. महाराज काय करावं, रावणाला विवेक बुद्धी आठवत नाही. समरांगणे करता रण नागवेची रघुनंदन रावणे साधिले विंधान पाठी देऊन पळाला. रणभूमीच्या ठिकाणी राम ऐकतच नाही. रावणाच्या लक्षात आलं आणि रावणानं युक्ती केली आणि रावणानं धूम ठोकली. रावण जरी न पळता राम त्याशी जीवे मारिता धर्मयुद्ध श्री रघुनाथा घाव पळता न घालीची. रावण जर पळाला नसता तर रावण त्याच दिवशी मेला असता. रावण पळाला. धर्मयुद्ध करणाऱ्या रामचंद्र प्रभूंनी रावणाला मारलं नाही असं तो दूत सांगू लागला. शक्ती लागली लक्ष्मणा त्याशी वाचवावया जाना करुणे हनुमंते उड्डाणा पर्वत द्रोण आणिला. लक्ष्मणाला शक्ती लागली. हनुमंतानं उड्डाण केला आणि द्रोणांद्री पर्वत लक्ष्मणाला वाचवण्यासाठी आणलेला आहे. पर्वतीच्या दिव्य औषधी गाय पिळून त्रिशुद्धी उठवी सुसेन सुबुद्धी प्रखर बुद्धी वानरा. पर्वतावरती दिव्य औषधी आहेत त्या ठिकाणी पिळल्या आणि सुबुद्धी असणाऱ्या सुशनानं त्या ठिकाणी लक्ष्मणाला उठवलं. काही न चलेची मत दाही मुखी शंक करत तळमळीत लंकानाथ समाचार येथे पाठविला. आणि काहीच रावणाला कळना गेलं. त्यावर 10 तोंडानं ठण 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 रावण आरडू लागला. आणि मग रावणानं मला तुमच्याकडे कसं तरी वाचवा म्हणून पाठवलंय. तुम्ही करून या धावणे रामा सौमित्र मारणे अन्यथा मरिजे रावणे राक्षसी होणे देशोधडी. तुम्ही काहीतरी करा आणि एवढे राम लक्ष्मण मारा, नाहीतर तुमचा रावण मेलाच समजा. मागुची तुम्ही येथे स्वस्त वाचुनी लहा जीवे जित न जिंकिता रघुनाथ ऐसा कांत मांडिला. आणि तुम्ही राम लक्ष्मणाला मारान पुन्हा येऊन इथं त्या ठिकाणी निवांत राज्य करा म्हणला. नाही तर जगाच्या पाठीवर राक्षस नावाचं बी ते राम ठेवत नाही. म्हणून तुम्ही जाण कुडवावा रावण अन्यथा होईल कंदर राक्षस गण निमतील. म्हणून तुम्ही रावणाचा सन्मान करा, रावणाला जिवंत राहील अशा पद्धतीत करा. राम लक्ष्मणाला मारा, नाहीतर तो रावण राक्षसांना जगू देत नाही. ऐसे सांगता दुताशी आहे रावण मानसी क्षोभला ती आवेशी काय दुताशी बोलत. अशा प्रकारे दूताचं बोलणं झाल्यानंतर अहिरावणाला राग आला आणि अहिरावण दूताला काय बोलू लागला. आजवरी तुम्ही काय केले हे
सैन्य अवघे मारले, पुत्र प्रधान जीवे गेले, कुंभकर्ण ही वदिले बाणाधारी. आजपर्यंत काय केल्यावर म्हणला तुम्हाला एवढ्या उशिरा आमची आठवण आली? कुंभकर्ण मेला, इंद्रजित मेला, प्रधान मेले, आम्हाला आधीच बोलीत असता तर आमचाच नंबर आधी लागला असता. परंतु त्या ठिकाणी प्रत्येकाला अभिमान असतो, महाराज मी असतो तर हे केलं असतं ते केलं असतं, अशा प्रकारच्या गप्पा तो मारू लागलेला. सकळ कुळ शांती केली, मग बोंब येथे पाठवली, मूर्खपणाची शिग झाली, काय बोले बोलावे. सगळ्या कुळाची शांती केली, पुन्हा या ठिकाणी बोंब पाठवलात. मूर्खपणाची शिग झाली बघा म्हणू लागला, काय बोलाव तुमच्यासारखे येडेली, अशा प्रकारे तो बोलू लागला. दोघे माणूस होते किती, सवे वानरदळ संपत्ती, त्यासाठी कुंता कुंती वीर किती मारिले. अरे दोनच माणसं होते म्हणजे, त्याच्यासोबत वानर. काय कुताकुती करायला, इतकी राक्षस मरून गेले म्हणला, आम्हाला आधी का बोलीला नाव. अशा प्रत्येक राक्षसाचं बोलणं हेच आहे. आणि असं बोलतात म्हणूनच त्यांना राक्षस म्हणतात. ते असं का बोलतात? कारण त्यांचं खाणं राहणं पिणं लेणं तसं असतं असं सांगतात. अम्मा राक्षसाचे भक्षे, देखा उडवू उघडू माणूस, वानरे कोशिंबिरीस राक्षसन पुसती. आम्हा राक्षसांचं भक्ष्यच आहे की रे म्हणला, आपण माणसंच खाताव की आपण दुसरं काय खाताव? कोशिंबिरीला वानर पुरणार नाहीत. अशा प्रकारचे आपण बलाढ्य राक्षस असताना एवढे कसे राक्षस मरू दिला. अवघी घालिता मुखाप्रती, हाडही न लागते जाती, ही मारल्या राक्षस संपत्ती, आश्चर्य किती सांगावे. अरे म्हणला सगळेच वानर तोंडात घातले तर त्याचं हाड बी लागणार नाही की खाला. त्या वानरांनी एवढे राक्षस मारस तर तुम्ही काय केलं? अशा प्रकारे त्या ठिकाणी बोलू लागले. सकळ सैन्य केला घात, थोर शहाणा लंकानात, चिंता न करी होई स्वस्त, राघवात मी करीन. अरे सगळ्याच सैन्याचा घात झाला की म्हणला काय येड्या 150 हाना आहे म्हणला ते रावण. बरं म्हणला जाऊ दे, आता जे झालं ते झालं, आता त्याला फार धसकी घेऊ नको म्हणाव, आम्ही 2 जण हाव, आता आम्ही जाताव, रामाला जीवच मारताव म्हणला, पुन्हा तुम्हाला काहीच ताण नाही. अशा प्रकारच्या थापा मारू लागला. आयशे बोलून वाहिले, दूतालंकेशी धाडिले, रावणाचे आश्वासिले, अहिरावणे महिरावणे. अशा प्रकारे बोलून त्या ठिकाणी दूताला लंकेला पाठवून दिलं, आश्वासन दिलं, रावणा घाबरू नको, अहिरावण महिरावणानं असं सांगतात. सर्वता न करी चिंता, सुखे आसावे लंका नाता, राम सौमित्राच्या घाता, निश्चितार्था करू आम्ही. कसली चिंता करायची नाही, रावणा उगतुस तू भजे तळून खाय म्हणले, खुश राहा. राम लक्ष्मणाला आम्ही मारलं असं समज, निश्चित मारतो. अशा प्रकारे गप्पा मारतात. ऐशे गरजूनी ते हरिखे, दूत बळविला कौतुके, स्वय नवशिले अंबिके, माते आवश्यके कृपा. अशा प्रकारची मोठमोठ्यानं गर्जना करून थापा मारून दूताला 2-3 कपडे घालून देऊन पाठवलं आणि पुन्हा अंबिका मातेला नवस करू लागले, आपला विजय व्हावा म्हणून. राम सौमित्र हाता, लागताची तत्वता, दोघाची आणि घाता, करू सर्वता तुझ पुढे. राम आणि लक्ष्मण हाताला लागले की त्याला ठेक्यातच जीव मारताव म्हणले, आणि आई आंबे तुझ्या पुढे त्या दोघाईली घालताव म्हणले. अशा प्रकारे आईला नवस बोलू लागले. षोडशोपचारे पूजा करून अति ओझा, प्राप्त व्हावा रघुराजा, प्रसाद ओझा मागती. षोडशोपचारानं पूजा करू आणि राम आम्हाला हाताला यावा म्हणले, उचलूनच नेताव. राक्षसांचं कामच तसं असतं महाराज, मुख्य राजाचं उचलून न्यायचा, आणि त्यांनी केलं. छत्रपती संभाजी महाराजांना उचलून नेलं, आणि नेल्यामुळं आपली वाट लागली का नाही सगळी. का? राक्षसांचा विचारच असतो, मुख्य धूर मारायची, बाकीचे काही करत नसतात महाराज. आणि ते खरं आहे, बाकीचे काही करू शकत नाहीत. लाख मेले तर चालेल, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, त्या पोशिंद्यावर घाव घालण्याचा प्रयत्न राक्षस करतायत.
प्राप्त झाल्या प्रसादाशी आम्ही न भिवो कलिकाळाशी सर्वतान हो उदाशी द्यावे प्रसादाशी जडकरी आम्हाला प्रसाद प्राप्त व्हावा माते म्हणजे तुझा जर प्रसाद प्राप्त झाला तर आम्ही कळी काळाला घाबरत नाहीत आमच्यावर उदास होऊ नको माय एवढी वेळ कृपा करिये माय बहुता परी विनविती करुणा अनिवार भाकिती विचित्रा स्तुती पडती मग प्रार्थिती जगदंबे नाना प्रकारे विनंती करू लागले महाराज अनिवार्य अशा प्रकारची करुणा भाकू लागले स्तुती पडू लागले राक्षस बोलायला गोड महाराज लय गोड बोलते सख्या भावाचं भांडण करणारा माणूस राक्षसाला देश देऊन टाकाय निघतंय एवढी माणसं उदार कशामुळे होतात कारण ते गप्पाच तितक्या गोड मारतय माता अंबिके पुढं गोड बोलू लागले जगदंबा जाणे आपण विश्वात्मा रघुनंदन त्याच्या वधाव लागून ही प्रार्थना मांडली माता जगदंबा असणारी पार्वती माता विचार करतायत रामचंद्र प्रभू विश्वात्मा आहेत परमात्मा आहेत आणि त्यांच्या वधासाठी ही प्रार्थना करतायत काय करावं लागेल कपटी दुरात्मे राक्षस करून राहिले पाताळवास भेटी न होता श्रीरामास हे कोणास नागविती मातेनं विचार केले म्हणले कपटी राक्षस आहेत पाताळात येऊन राहिलेत रामाची जर यांची भेट नाही झाली तर यांना दुसरं कोण मारणार आहे मग यांची रामाची भेट पडली पाहिजे कचऱ्याची आगीची भेट झाली पाहिजे का नाही कचरा जर आगीची वाट बघू लागला तर शहाणा माणूस ततच म्हणत असतो तशा प्रकारे माता राक्षसांना आशीर्वाद देत आहेत याचा वदन होता जाण धरा भार नुवे पूर्ण स्वामी कष्टेल रघुनंदन मागुतेत मारावया यांचा वध जर नाही झाला तर जमिनीचा पूर्ण भार उतरेल का नाही उतरणार रामचंद्र प्रभूंची कष्ट विनाकारण जातील पुन्हा देवाला पृथ्वीवर अवतार घ्यावा लागेल मग राक्षसांचं बेनं बुडलं पाहिजे पाताळातली सुद्धा मेले पाहिजे म्हणून माता जगदंबा काय आशीर्वाद देतात श्रीरामाची दासी साहे होईन रघु राघवाशी मारविया दुष्टाची श्रीरामाशी सुख करता मी रामचंद्र प्रभूंची दासी आहे रामचंद्र प्रभूंना सर्व प्रकारे सहाय्य होईल या राक्षसांना मारण्यासाठी प्रभूला सुख देण्यासाठी विश्वास व्हावं या राक्षसाची मोकली वामांग आळेशी प्रसाद येता हाताची अति उल्लाशी राक्षसांना विश्वास आला पाहिजे राम सापडतात म्हणून त्या ठिकाणी डाव्या बाजूची फुलं खाली पडली की राक्षसांना वाटलं वा देवीची कृपा झाली आता काही नाही राम सापडतय अशा प्रकारे वाटतं महिरावण संकोचला वाम प्रसाद नव्हे भला ऐरावणे निर्वंचिला प्रसाद कळा तुझं न कळे महिरावण दचकन दचकला म्हणला राम सापडतय पण मारतय म्हणला का डाव्या बाजूची फुलं पडलेत म्हणला डावी बाजू चांगली नसती दुसरा रावण म्हणला अरे बस रयड्या देवाचा प्रसाद डावान उजवा असते का म्हणला लय चांगलं झालं अशा प्रकारे दोघं बोलतायत वाम सवे भाग पाही देवा संकल्प विकल्पना एक आहे मुख्यत्वे हेची नाही देहीची नाही अवयव काही कल्पिशी अरे म्हणला उजवा भाग आणि डावा भाग देवाला संकल्प विकल्प नसतंय म्हणला आपल्या माणसाला उजवा हात आणि डावा हात देवाला अवयवच नाहीत अवयवांची देवाच्या काय केली जाते कल्पना केली जाते अशा प्रकारे अध्यात्म शिकवू लागला महाराज त्याला ती पटू लागलं त्याच्या बाजूनं होऊ लागलं अशा आता सुद्धा मोदीजींची सीट अयोध्येची पडली की मग काय म्हणू लागले रामाच्याच मनात नाही मोदीचं राज्य यावं आणि आधी म्हणत होते रामच नाही म्हणजे इतके विचित्र राक्षस असतात अशा प्रकारे बोलतायत नाभ द्यायचे नारळ गोमटे सभाय गोडीचे का साठे त्याशी काढू जाता कवटे स्वयची करंटे होईल नारळ जर साखरच असेल तर सोलाव का कारण वरचं टर्पल सुद्धा साखरच आणि मधला गोडमा सुद्धा साखरच आणि मधलं फोडायची कवटी सुद्धा साखरेची मग ते काढील तो करंटा तशा प्रकारे देवाचं सगळं चांगलं असतंय असं बोलणारा मोठ्या देवाला धरायला जाऊ लागला अशा प्रकारे सुवर्णाची केली मूर्ती
नख केश अवयव निगुती सर्वांगी पाहता निश्चिती स्वर्णस्फूर्ती ढळेची. सोन्याची मूर्ती केल्यानंतर नख काय, केस काय, पाय काय, डोकं काय, नाक काय, सगळं सोन्याचंच आहे. तशा प्रकारे गोडी सव्हाय साखरेशी का घृत जेवी घटाशी तिस्ता विघटताशी तुपाशी पालटीशी अभावे. गोडी सबाई साखरेशी साखर मधून गोड होय सर्वांगी साखर अवघी गोड. तशा प्रकारे किंवा तूप खाली काय वरी काय एकदा थिजलं महाराज की सगळीकडे सुगंधच येत असतो. अशा प्रकारे देव सगळीकडे गोड असतो. डावं उजवं काही नाही म्हणू लागला. प्रसाद हाताला आला. देवी देवाची मूर्ती पाही सगुण निर्गुण भेद नाही अवय कल्पुन काही वाम सव्येन पाही भाग. तसं देवाच्या मूर्तीचा विषय म्हणला सगुण निर्गुण भेद नाही. मग तिथं डावन उजवा असल्या काही कल्पना करू नयेत. अशा प्रकारचं तत्वज्ञान राक्षस बोलू लागल. प्रसाद तैसाची देख जो आला तो आवश्यक फळ देईल गा अचूक जान निष्टंक महिपती. आणि प्रसादाचं तसंच आहे. तो आवश्यक हाताला आलेला आहे. अचूक असणारं फळ मिळेल. निष्कंटक कसल्याही प्रकारचा काटा मोडणार नाही म्हणला आपल्याला राम सापडल. अशा प्रकारचा विचार राक्षस करतायत. प्रबोधोनी महिरावण करता झाला विवंचन युक्ती सांगे महिरावण रघुनंदन साधावया. महिरावणाला समजून सांगितलं. विवंचना केली. महिरावण युक्ती सांगू लागला. राम साधण्यासाठी काय करावं लागेल. एका जनार्दना शरण माता कोणी ऐरावण विचार करता झाला पूर्ण श्रोती अवधान मज द्यावे. एका जनार्दन स्वामीला शरण जाऊन ग्रंथ करते संत एकनाथ महाराज सांगतात मायबापांनो विचार करिता झाला पूर्ण. अहिरावण विचार करतोय. श्रोत्यांनी फक्त लक्ष द्या. कथा सुंदर आहे, गोड आहे, अतिशय सुंदर आहे. आस्था भावार्थ रामायण यूट्यूब चॅनलवरती बरेच दिवस झालं व्हिडिओ पडला नव्हता. आमचे देवबाप्पा असणारे काकाजींना विनंती केली. काकाजी आता काकाजींचं सुंदर वाचन होणार आहे, आमचं निरूपण होणार आहे आणि दररोज यूट्यूबला अध्याय येणार आहे. आता ही सेवा तीर्थ हनुमान मंदिर बाजारपेठ किनगाव तालुका राजूर जिल्हा लातूर या ठिकाणावरून निरंतर कथा सुरू राहील. सर्व श्रोतेजनांनी लक्ष देऊन कथेचा लाभ घ्यावा अशी विनंती नाथ महाराज करतायत. स्वस्ति श्री भावार्थ रामायण युद्ध कांड एका कर्टिकाया ऐरावण मैरावण संवाद नाम 150 अध्याय. पुंडलिका वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम